नाही म्हणजे काय आहे, मला सांगायला मीच विसरलो, माझीच चूक. आता उद्या सकाळपासून उद्या वामन भगवान येतील, उद्या नरसिंह परशुराम भगवान येतील आणि मग श्रीराम येतील दुपारी. त्यांनी सभेत बोलावलं, त्याला सगळे वीर बसलेले होते. आणि त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, तो बाळ आला, त्याने विचारलं कुठे आहे तुझा नारायण? तो म्हणाला माझा नारायण बाबा मी तुम्हाला अजूनही सांगतो, नारायण या संपूर्ण चराचरामध्ये अणुरेणूत भरलाय, अणोरणीयान महतो महियान असा नारायण भरलाय. हरिता ठाव या राघवा वीण नाही, भरला घनदाट हरी दिसे. घनदाट भरला, तुम्हाला तो दिसत कसा नाही? बाबा या संपूर्ण विश्वाचं चालक, या संपूर्ण विश्वाचं पालन पोषण तो करणारा नारायण, मुंगीपासून तुमच्यापर्यंत सगळ्यांचं रक्षण करताय. तुम्ही अजूनही नारायणाला शरण. तो म्हणाला तुम्हाला आता बाष्कळ बडबड करू नको, दाखव तुझा नारायण कुठे, दाखव मला. आणि लक्षात ठेवा त्या सभागृहामध्ये राजसभेमध्ये भरीव खांब होते, पोकळ नाही. तो म्हणाला सर्वदूर तुझा नारायण या खांबात आहे? तो म्हणाला हो. विचार करा बरं काय त्याच्या निष्ठेची कमाल आहे. तो खांब भरीव नाहीये. हो हो याच्यात नारायण, या खांबात नारायण आहे. तो म्हणाला हो खांबात नारायण. अशी अविचल निष्ठा पाहिजे. तुकोबाराय म्हणतायत की फुटो ही धरणी तुटो हे आकाश, परी नारायणी भाव माझा. आकाश जरी तुटून खाली पडलं, नक्षत्रांचा सोडा पडला, धरणी जरी दुभंगली, तरी माझा नारायण माझ्या बरोबर आहे, असं तुकोबांची श्रद्धा आहे. ते सांगताय. त्याने सांगितले की हो याच्यामध्ये त्याने करा 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 करत आपली करू तुम्ही हाताने, आणि त्या खांबावरती मारलं. कडकड 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 6 वाजला. खांब धुपगला आणि मोठी आरोळी फोडली आणि भगवान नरसिंहदेव की नरसिंह भगवान प्रगट. इतकं भयंकर रूप, लहा 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 करणारा त्यांचा जबडा होता, लोळणारी त्यांची जीभ होती, अंगावर ओकणारा त्यांचा जबडा होता, आयाळ होती, मस्तकामधूनच पिंजारलेले केस होते, अंगावर निघणारे डोळे होते, आणि त्याच्या सिंहांच्या नखांचा असा त्याचा तो गुरगुरायला लागला. त्याने आणि त्या भयानक रूपान सगळे भिवून गेले, घाबरून गेले, धडधडा. आणि त्या यांनी तुमच्या हिरण्यकश्यपूने त्याच्या हिरण्यकश्यपूला त्यांनी जसं एखादं सशाला पकडावं तसं पकडलं. सशाला पकडावं तसं त्याला पकडलं आणि पकडून त्याला दोन्ही हाताने घेऊन ते आले कुठे? भगवान नरसिंह आले उंबरठ्यावर. ना घरात ना बाहेर, ना संध्याकाळ ना रात्र, अशी सांज वेळ होती. आणि रणांगणात नाही, मांडीवर बसवलं त्याला, निजवलं त्याला, आणि आपल्या नखांनी त्याचं पोट फाडलं. मोठी किंकाळी त्यांनी सोडली, रक्ताचा चिळकांड्या उडल्या अंगावरती. भयंकर क्रोधाविष्ट अवस्था होती. त्या क्रोधाविष्ट अवस्थेकडे, त्या भयंकर अवस्थेकडे पाहण्याची हिंमत कोणाची झाली? सगळ्यांची भोबडी बळली. आणि सगळे देव आले, ब्रह्मा विष्णू महालक्ष्मी आली, त्यांची नारायणांची जगदंबा आली, सगळे आले आणि सगळे हात जोडून त्यांनी भगवान नृसिंहाचा अवतार प्रागट्य झालं. आणि भगवान नृसिंह शांत होईना, त्यांना संताप आला. माझ्या भक्ताची इतकी छळना, कोणी द्यायचं त्यांच्यासमोर? इंदिरेला सांगितलं, इंदिरा म्हणजे महालक्ष्मी. शिवांनी इंदिरेला म्हटलं की आई त्यांना शांत करायला जा. तिनेही आपल्या ह्यांना असं पाहिलं नव्हतं आजपर्यंत. ती थरथर कापायला लागली, म्हणाले मी नाही जाऊ शकत. दासगण महाराजांनी गोड हे केलेलं आहे, स्तोत्र केलेलं आहे. राहेर नावाच्या गावाला दासगण महाराजांना नरसिंहाचं दर्शन झालेलं आहे प्रत्यक्ष. राहेर नावाचं गाव आपल्या गोरट्यापासून आपण इकडे जातो नांदेडकडे, तिकडल्या बाजूला गोदावरीच्या काठावरती. तुम्ही जरूर कधी जर गेलात तर जा, विचार करत त्या राहेरला. इतके तर संताप. मग शेवटी काय केलं? प्रल्हादाला बाळाला त्यांच्या समोर नेलं.
प्रल्हादाला त्याने जवळ घेतलं आणि चाटायला लागले. प्रल्हादा, मला क्षमा कर बेटा, मी किती उशीर केला यायला, तुला माझ्याकरता किती छळ सोसावा लागला, तुला माझ्याकरता किती ऐकून घ्यावं लागलं. प्रल्हादांनी, लक्षात ठेवा, प्रल्हादाचा तो आई, प्रल्हादांनी सांगितलं म्हणजे भक्तासाठी भगवंत वाटेल ते करतो. प्रल्हादाच्या इच्छेसाठी भगवंत त्याच्यात बसले भरीव खांबात. आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये असं रूप नाहीये, खाली मानव आणि वरती सिंह. ही ईश्वराची सृष्टी आहे, हरिमाया आहे. आणि त्या याला प्रल्हादाला जवळ घेतलं. प्रल्हादाला म्हणाले, सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली, त्यांचं भगवान नरसिंहाचं स्तोत्र गायलं. शिवानी, इंद्रानी, किन्नरांनी, यक्षांनी मग पुष्पवृष्टीसाठी झाल्यानंतर प्रल्हादाला म्हणे, बेटा वर माग, तुला काय देऊ, तू माझा परमश्रेष्ठ भक्त आहे भूतलावरचा, असा आशीर्वाद दिला. प्रल्हादाला म्हणाले की तू, प्रल्हाद काय मागतोस माहिती आहे, देवा माझ्या वडिलांनी खूप तुमची निंदा केली, माझ्या वडिलांच्या अपराधाची क्षमा करा, माझ्या वडिलांना सद्गती द्या. प्रल्हाद त्याने सांगितलं, बाबा तुझ्या वडिलांना मी मांडीवर घेऊन मारलाय, त्यानं उद्धार केलाय, त्याचा मी उद्धार केलाय आणि ते तुझे वडील आहेत. लक्षात ठेवा, भगवत भक्ताच्या आई वडिलांचा सुद्धा उद्धार परमात्मा करत असतो. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हात जोडून सांगतो, काही काही गोष्टी तुम्ही भक्ती करा, उत्कट भक्ती करा, तुमच्या आईकडले लोक आणि तुमच्या वडिलांकडले लोक दोघांचा उद्धार तुम्ही करता आहात. तुम्ही जर नराधमासारखे वागलेत, त्यांना तुम्ही नरकामध्ये घालणार आहात, हे निसंशय समजा. जो ज्याचा भगवंत स्वीकार करतो त्याच्या आई वडिलांचा उद्धार भगवंत करत असतो. त्याच्यामुळे म्हणजे ही खात्रीच बाळगायची आपल्याला की नाही नाही, मी सन्निधी आणि सदाचार सोडणार नाही, सद्भक्तीची कास सोडणार नाही, सद्गुरूंचे चरण सोडणार नाही, उत्कट भक्तीने मी राहिली तर बरोबर सगळ्यांचं कल्याण आहे, सगळ्यांचं कल्याण आहे. तुमचं तर आहेच, सगळ्यांचं कल्याण. तात्पर्य हे त्या प्रल्हादाला त्यांनी सांगितलं, बाळा तू काळजी करू नको. प्रल्हादाने फार सुंदर मागितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं, देवा मला एकच हे द्या, मला कोणत्याही कामनेने मी तुमचं आराधन करणार नाही, मला निष्काम भक्तीचा वर द्या. प्रल्हादाने निष्काम भक्तीचा वर मागितला. ध्रुव चुकला पण प्रल्हाद नाही चुकला. ध्रुवाने आढळ पद मागितलं, त्याला पद दिलं, मग ध्रुवाला पश्चात्ताप झालाय. देवाला काय मागावं हे सुद्धा वेळेवर सुचलं पाहिजे आणि म्हणून आपण देवाला हे मागावं जे मी आता सांगणार आहे. असं म्हणावं देवाला, नसे ज्ञान हे काय मागू तुला मी, तुम्ही जाणते श्री गुरु पूर्ण स्वामी, यथा योग्य वाटे तसे तू करावे, कृपेने तुझ्या हे जिणे धन्य व्हावे. देवा तुला जे करायचं ते, पण तुझ्या कृपेने माझं जीवन धन्य होईल असं मागावं. यापर्यंत आणखीन काही मागू नये. आणि मग आपल्याला असं दिसेल त्या प्रल्हादाला त्यांनी हजारो वर्षांचं दान दिलं राज्याचं. हा प्रल्हाद जो आहे, या प्रल्हादाने नरसिंहदेवाची स्तुती केल्यानंतर त्याला राज्यप्राप्ती दिली आणि नंतर त्रिपुर दहन झालेलं आहे. हा भाग आता आपण उद्याच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण विश्रामस्थान घेणार आहे. त्रिपुर दहन म्हणजे काय, आपण हे जाळतोय. मी तुम्हाला परवाही सांगितलं, तुमची पाळं मुळं हजारो 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 वर्षांपूर्वीच्या देवकार्यांमध्ये गुंग. आजही तुम्ही त्रिपुर जाळता. त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुर 3 काडवाती करताना ही कथा कोणती आहे ती आपण बघतो. आणि या प्रल्हादाला हा परमश्रेष्ठ भागवत झाला. भागवतांची ज्या वेळेला नामस्मरण करतात त्यावेळेला प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक अग्रगण्य नाव आहे प्रल्हादाचं. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्हा रकुमांग दार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यान इमान परम भागवतान स्मरान. पुंडरीक वरदा हरि सद्गुरु हरये नमः हरये नमः हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान.
श्रीमन्नारायण नारायण नारायण सहाला थांबलोय, उद्या थांबेन की नाही माहीत नाही. थांबवणारा तो आहे, मी वचन देत नाही. परवाच्या दिवशी तर संपूर्ण जगाचं शासन प्रशासन आपल्या शक्तीने करणारा भगवंत अवतरणार आहे. आपण आपल्या येत नाही. रात्रीसाठी राजू निकम. त्यामुळे शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिः नमोऽस्तुते. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं शिवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमः शिवाय. मान नंबर 14 विश्वं 14व्या ओळीपासून सुरुवात करा. ओम विश्वं विष्णुर्वचकारो भूतमव्यवक्रमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. दध्यादिकं गोविन्द नामोदरमादरेति. गृहे गृहे गोपवधूकदम्बाः सर्वे मिलित्वा समवाकयोगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम्. सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरुभ्यो नमो नमः. अथ ध्यानं कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुरतं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि अस्ति स्वस्तये कराग्रविगलत् कल्पप्रसूनाप्लुतं वस्तु प्रस्तुतवेणुनादलहरि निर्व्याकुलं स्रस्तस्रस्तनिबद्धनी विविलसत् गोपीसहस्रावृतं हस्तन्यस्तनतापवर्गमखिलोदारं किशोराकृति मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते
यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वंशी विभूषितकलान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यायेत् ध्यायानुबाहुं पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान आनंद कंद दाता नांदेय हृदय माता आनंद कंद दाता नांदेय हृदय माता रूप सौख्यदा विनयना ज्ञान राया ज्ञान राया हृदय माता विलसे हृदय माता आनंद कंचना Manu
सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर। परमकृपेने श्रीमद सद्गुरु भक्तराज महाराजांच्या पूर्ण कृपेने श्रीमद भागवत स्वरूप असलेल्या परमात्मा श्रीकृष्णाच्या अद्भुत आणि दिव्य रमणीय आणि मोक्षदायी असा चरित्रांचं दर्शन आपण गेले 3 दिवस घेतोय। आजचा चतुर्थ दिन। आजच्या या चतुर्थ दिनाच्या पहिल्या सत्रात प्रारंभी मी अहिल्यानगरीतल्या आसमंतातल्या सर्व सत्पुरुषांना देवदेवतांना शिरसाष्टांग प्रणिपात करतो आणि आवाहन करतो। माझ्या सन्मुख बसलेल्या माझ्या वैष्णव भगिनी माता आणि बंधूंना मी शिरसाष्टांग प्रणिपात करतो आणि भगवंताच्या त्या मोक्षदायी चरित्राच्या गायना करता आपण पुरस्सर होऊया। आजचा परममंगल दिवस आहे। तुम्ही म्हणाल रोजच परममंगल दिवस आहे, खरी गोष्ट आहे, पण भागवतामध्ये एक एक दिवस जसा उलटतो तसं भागवतातलं कमळ उमलत असतं। भक्ती कळी ही उमले आणि ती उमलल्यानंतर काय होतं, ही बाबांचं हे भजन जे आहे ही आध्यात्मिक अनुभूती आहे। मला रोज पहाटे बाबा सांगतात हे भजन म्हण। माझ्या मनाने आणि इथे येऊन बसेपर्यंत मी काहीही ठरवलेलं नसतं। तुमची शपथ, मी तुमच्या समोर असत्य वाणी बोलू शकत नाही, तुम्ही माझे जनार्दन स्वरूप श्रोते आहात। हे भक्ती कळी ही उमले, तुमच्या हृदयातल्या प्रत्येकाच्या हृदयातली भक्ती कळी उत्फुल्ल रीतीने उमलून यावी आणि त्याच्यातला जो गंध आहे, त्याच्यातला जो दिव्य गंध आहे मद ब्रह्मनादानी, तुम्ही त्या नादामध्ये, सोहम नादामध्ये, त्या ब्रह्मनादामध्ये, हरिओम तत्सच्या नादामध्ये, त्या प्रतितीमध्ये, त्या आनंदाच्या गंधाचं तुम्ही दर्शन घ्या जो तुमच्या हृदयात आहे, जो बाहेर नाही। हा आनंद कंद दाता तुमच्या हृदयच आहे, हा कुठेही गेलेला नाही। असं वाटतंय की हा गेला म्हणून, पण गेला नाहीच आहे। मग का चकवीसी असं आपण त्याच्यात म्हणतात। काही तात्पर्य हे माझ्या भाऊ बंधूंनी आत्ता जे तुम्हाला विष्णू सहस्रनामाबद्दल सांगितलं, तुम्ही गोड विष्णू सहस्रनाम म्हणता असं माझ्या हृदयाला जाणवलंय, मला आनंद वाटला। माझी आठवण म्हणून भागवतात फक्त 2 वस्तू तुम्हाला देणार आहे, एक हे विष्णू सहस्रनाम आणि दुसरा हरिओम श्रीकृष्ण शरणम मम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र। ही माळ आणि अहो काल मला रात्री पुण्याचा फोन आला, त्या फोनमध्ये गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये भागवत झालं। त्या एका माझ्या बहिणीने मला म्हटलं की पहाटे 5:30ला जाग आला तर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे म्हण, मला ऐकू आलं। तर पागे काका तुम्ही आम्हाला काय गोड पाहिलं? म्हटलं तो स्वतः गोड आहे, मी काय देणार आहे? तो स्वतः अमृतमय आहे, तो स्वतः आनंदमय आहे, तो स्वतः अद्भुत आहे, तो स्वतः दिव्य आहे। त्याने तुमच्या हृदयातल्या वृंदावनामध्ये वसती करायला यावं। तसं तुलसीदास म्हणतात मम हृदय कुंज करू निवास, माझ्या हृदयाच्या मध्ये डेरा करतो असं म्हणतात। हरी चेहरा डेरा। तुम्ही हनुमान चालीसाचं शेवटचं काय नाही मम हृदय कुंज निवास, तसं तुमच्या हृदय कुंजामध्ये त्या वृंदावनातल्या कन्हैयाने निवास करावा। उद्या त्याचं आगमन आहे आणि आज आपण आता तसंच दुसरं सांगतो, हे श्रीकृष्ण गोविंद हे विष्णू सहस्रनाम अति सुंदर आहे, बस मला दुसरे शब्द नाही, अति पवित्र आहे, अति सामर्थ्य संपन्न आहे, त्याला कधी सोडू नका। पूज्य विनोबांच्या आश्रमामध्ये विष्णू सहस्रनाम 80 वर्ष गेले चालू आहे।
मला भाग्य आहे की मी त्यांच्या हातातून विष्णू सहस्रनाम घेतलंय, त्यांच्या समोर म्हटलंय. पूज्य विनोबांचं विष्णू सहस्रनामाचं पुस्तक वाचा तुम्ही. हात जोडून मी तुम्हाला देतो, इथे सर्वोदयामध्ये मिळेल. विष्णू सहस्रनामावरती त्यांचं भाष्य आहे. वरदानंदांनी भाष्य लिहिलेलं आहे, दासगणून लिहिलेलं आहे. सर्वात पहिलं भाष्य लिहिलं असेल विष्णू सहस्रनामावर कोणी? श्रीमद भगवत पूज्यपाद आचार्य शंकरांनी. हे इथे मिळतं गीता प्रेसमध्ये, हे पाहिजे. आणि अगदी तुम्ही उत्सुकतेने, जिज्ञासेने, जिद्दीने आणि रसज्ञतेने, प्रेमाने तुमच्या जीवनात आनंद आनंद आनंद. मी तुम्हाला काही विष्णू सहस्रनाम पूज्य विनोबा म्हणतात, विष्णू सहस्रनामाच्या पाठाने अंतर्मनाचं नवी तोयामध्ये आंघोळ होते. काय म्हणतात? तुम्ही देहाची आंघोळ करून इथे बसला आहात, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामाच्या आंघोळीने अंतरंद्रिया जेवढी आहे त्यांची आंघोळ होते. जिव्हा शुद्ध होते, वाणी शुद्ध होते. याच्यातला एक एक अक्षर हे आपल्या, आता फक्त तुम्हाला लहान सुरू जाता जाता सांगतो मग आपल्या कथेवरती येतो. स्तोत्र वेगळी आहे, मंत्र वेगळा आहे, बीजमंत्र वेगळे आहे, पोथी वेगळी आहे. या प्रत्येकाचे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, रिझल्ट्स आहेत. त्यामुळे आपण पुष्कळ नाही करायचा, सगळं समजून करायचं. तुम्ही ज्या वेळेला देवाला फुलांचा हार करताना तर बरोबर एक फूल मध्यभागी आणता, एक फूल अगोदर करतात, एक फूल हे करता, असं वेचून वेचून फुलांचा हार करता. तसं वेचून वेचून देवाची स्तुती केली पाहिजे. बीजमंत्र जेवढी आहेत ना, ऐम ह्रीम श्रीम क्लीम ग्लौम गम, ही सगळी बीजमंत्र तुमच्यातच आहे. तुमच्या मूलाधारापासून सहस्रारापर्यंत जेवढी चक्र आहे, या चक्रांना जेवढ्या पाकळ्या आहेत, प्रत्येक चक्राला वेगवेगळ्या पाकळ्या आहेत. गणपती तुमच्या जवळ अखंड आहे. त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम, तुमच्या मूलाधार चक्रामध्ये गणपती नित्य आहे. सर्व देव तुमच्या जवळ आहेत. मी तुम्हाला काय सांगतो हे लक्षात ठेवा. बाहेर काहीही नाही. बाहेर मग एवढं पसार का म्हणतो हो आम्ही? अरे आतलं मला माहिती नाही, आतल्याची मला आठवण व्हावी म्हणून मी बाहेर मांडतो. बाहेरचं करतो आणि आतल्याची आठवण येते, हे लक्षात घ्या. काखेत कळशी आहे, मी गावाला वळसा घालतो. सगळं माझ्याजवळ आहे. त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम, तुमच्या मूलाधार चक्रावरच्या 4 पाकळ्यांमध्ये यम वम शम सम ठम बीजमंत्र, क्लीम ग्लौम गम, ही सगळी बीज, ही सगळी मूलाधारानंतर मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्रानंतर अनाहत, ही अशी कितीवरती चक्र आहे मूलाधार. आणि प्रत्येकाला आहे. नर नारी हा भेद नाही, हे लक्षात घ्या. नर नारी हा भेद नाहीये, प्रत्येकाला आहे. याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय हा भेद नाही, प्रत्येकाला आहे. एकेका भीतीवरती तुम्ही नाभिकमलावर हात ठेवा की तुम्ही इथे या, इथे हृदयात एक चक्र आहे. इथे हात ठेवा, तुम्ही कंठात या, कंठात एक चक्र आहे. कंठातून इथे हात ठेवा, भ्रूमध्यावर या, भ्रूमध्यावर एक चक्र आहे. भ्रूमध्यावर हात ठेवा, सहस्रारात जा. ही अशी मूलाधारापासून इथपर्यंत षडचक्र आहे. आणि त्याच्यापासून खाली पुन्हा अशी तो संपूर्ण शरीरात पायापासून मस्तकापर्यंत 18 चक्र आहे. 18 चक्र आहे. त्याच्यातल्या त्या 18 चक्रांची आपल्याला संज्ञा नाही, जाणीव नाही, पण षडचक्रांची जाणीव आहे. 18 पद्मे बुभुक्कार करती, असं शब्दप्रयोग मारुतीरायाबद्दल. हा मारुतीराया कोण आहे? संजीवना प्राण आहे माझा. मारुतीराया हा प्राण आहे. आत्माराम आणि मारुतीराया. आत्माराम माझ्याजवळ अखंड आहे आणि या आत्मारामाला हा प्राण, हा मारुतीराया हा कोण आहे? मरुतस्य पुत्र हा मारुती. मरुत म्हणजे प्राण आहे. याचं तुमचं नित्य निकट नातं आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या चक्रांचा, तर तुम्ही प्राणायाम करता. तुम्ही भक्तराज महाराजांनी आम्हाला भजनातून चक्रांची उत्किलता दाखवली आहे, हे लक्षात घ्या. नामस्मरणातून चक्रांची योगांग केलंच पाहिजे असं नाहीये. आपोआप योगांग होतात जो नामस्मरणात जडून जातो.
त्यांच्या चक्रांची उत्किरणं. आता तुम्हाला मी सांगतो, मला एका अत्यंत श्रेष्ठ सत्पुरुषांनी एकदा एक गोष्ट अशी सांगितली. तुकडोजी महाराजांच्या इथल्या कंठातला चक्रांमधलं हे उमललं होतं. या चक्रांमधले उमलल्यानंतर काय होतं, अनागत ज्ञान होतं. दुसऱ्याच्या हृदयातला येता येता कळायला लागतं की याच्या म्हणत आपल्या बाबांजवळ या सगळ्या सिद्धी आहे. तुम्हाला मी काय सांगतो, बाबांना समजून घ्या. बाबांवर कृपा झाली म्हणजे कशी झाली आहे, किती अमोघ, किती चतुरस्र, किती विलक्षण कृपा आहे. आणि या कृपेची जी प्रत्यंतर आपण घेतलेली आहे, फक्त कोणी असं सांगत नसतं की मला अमुकाने अमुक दिलं, तमुकाने तमुक दिलं. आमच्या इथे बाबा एका ठिकाणी आले आणि एका ठिकाणी मी त्यांना नेलं. त्या बाईंची तब्येत चांगली नव्हती. बाबा तीन वेळा त्या बाई म्हणत होते बाबांनी की माझ्या तुम्ही पाठीला हात दे, पाठीवर हात ठेवा. म्हणजे मला ते म्हणाले आम्ही वाणीने बोलतोय, तू बरी होशील. पाठी त्या हात द्या लावायचा. आमची वाणी सिद्ध आहे. तोंडाने सांगितलं आम्हाला हात बीत नाही लावावं लागेल. होईल होईल म्हणजे होईल. ही जी ताकद येते ही येते. अशी 5 कोश आहे आणि अंतःकरण चतुष्टय आहे. हृदय, अंतःकरण, मन, बुद्धी या सगळ्यांमध्ये तो असा रक्तच कोंदून गेला पाहिजे. गाभाऱ्यामध्ये धूप कोंदून जातो. गाभाऱ्यात पाऊल टाकल्याबरोबर आपल्याला धूपाचा गंध येतो, फुलांचा गंध येतो, बिल्वपत्रांचा गंध येतो ना. कोंदलेला असतो वास. तसा हृदयामध्ये मंत्र कोंदला पाहिजे, गच्च बसलं पाहिजे की. आणि याच्याकरता त्याची आवर्तना करा, पुन्हा म्हणा. आणि असं म्हणजे त्याच्या मननातून तो तुमचं रक्षण करणार आहे. लक्षात ठेवा, मननात रायते इति मंत्र. जपाचा काय, मंत्राचा काय हा. आणि ह्या दुसरं तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला आनंदाने हे करत असता, बोल हरी बोल असं करता, त्यावेळेला तुमच्या शरीरातला रक्ताचा थेंब कोशिकेतला रक्तातला आणि सेल्स मधला हा सगळा शुद्ध होत असतो. सगळं शुद्ध होत असतो. रूपांतरणाची प्रक्रिया आतमध्ये असते नामस्मरणाने. हा खुळेपणा नाहीये. शेकडो वर्षांपासून जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. एकेका वेळेला 10,000 टाळ वाजतात. राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण, राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण. तुम्ही पाहिलं, तुम्ही दिंडीला जा, पंढरीरायाच्या आळंद देऊन चालत नाचत. अरे काही खाणं नाही, पिणं नाही, कशाचं व्हिटॅमिन, कशाचे बी कॉम्प्लेक्स, कशाचे काही सायरोफो. साधं रोजचं वर्णभात भाजी पोळी मिळत नाही. काहीतरी मिळतं, कुठेतरी झोपतो, कुठेतरी चालत असतो. अशी शक्ती येते अणुरेणूंमध्ये. आणि माझ्या शेजारून चाललेले असतात बिचारे. हे बघा, अगदी महार, मांग किंवा चांभार आणि भंगी, हा आणि मी एक रूप आहोत. या सगळ्याची खरी प्रतीती येत असतात ती दिंडीमध्ये येते. विश्वम विष्णू याची प्रतीती असेल तर त्याच्यात येत. माय माऊली, एक माझी माऊली तिथे भेटली. ती मला म्हणते की मी 37 वर्ष दिंडीला येता, ही माझी नाचून आहे. तिला 3ऱ्यांदा घेऊन आली दिंडीला. काय ताकद आहे या लोकांची. असे नाचत जातात की आपले डोळे, आणि आपण नुसतं इथं बसल्या आमचे अंग आमतात. असं मला माझ्या एका बहिणीने सांगितलं. बसल्या मांडी दुखते. हो, अरे काय आहे काय. त्या दिंडीमध्ये नाचत जातात विठ्ठलाच्या गावी. आपण कुंडीतलं गुलाब झालो की एक कवडसा आला की कोंबेजून जातो, एक इकडून वाऱ्याचा झोका आला की पडून जातो. अगदी असे इतके नाजूक. आणि 35व्या वर्षी डायबिटीस. हा लोक दन व्यवस्थित खातात, पितात, नाचतात, हे करतात, झोपाळा घेतात, पारंब्यांवरती झोपतात. तुम्ही एक दृश्य पहा एकदा. काय झालं, सद्गुरू मामासाहेब देशपांड्यांची पोथी राहायला मी पुण्याला गेलो. 21 दिवस त्यांच्या घरी राहिलो. 21 दिवसात 21 अध्याय लिहिले. आणि आषाढ शुद्ध प्रतिपदा आली.
वासुदेवानंद स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि आषाढ त्याच्या अगोदर ज्येष्ठ मध्य नवमीला पालखी निघते आळंदीहून माऊलीची आणि देहूहून. तर मामा मला म्हणाले चल बिजू तुला पालखीचं दर्शन करू. आणि मामा मला बरोबर घेऊन गेले आपल्याबरोबर. आम्ही त्याच्या जीपमध्ये गेलो आणि मामा म्हणाले छोट्या पावलं आळंदीहून गेल्यानंतर छोट्या पावलांचं मंदिर आहे तिथे त्याने मला बिजू इथे थांबू आपण म्हणजे तुला पूर्ण दृश्य दिसेल. आणि अशी सुंदर आपण ते म्हणतो ना ते गाणं खेळ मांडियेला वाळवंटी क्रोध अभिमान केला पायतळी एकमेका लागत तिला पायी रे तुका म्हणे केली सोपी पाय वाट तुका म्हणे केली सोपी पाय वाट उतरावया ज्ञानोबा माऊली ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली दृश्य दिसत होतं. मी तुम्हाला खोटं नाही सांगत माझ्या डोळ्यातून घळघळा अश्रू बाहेर लागले आणि असे मी अनिमेष नेत्रांनी पाहतो माऊलीची पालखी चाललेली आहे. मग वेड्यासारखे नाचतात आई बहिणी तिथं माऊलीच म्हणतात. प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणतो. माऊली म्हणतो राव स्त्री आणि पुरुष नाही पुरुषालाही माऊली आणि स्त्रीलाही पाहिजे फक्त माऊली आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ अतिशय गोड अनुभव आणि ते असे चालले होते आणि जवळून आलं. मी त्यांचे पाय पकडले. मामा मला आयुष्यात आशीर्वाद द्यायला मी एकदा तरी दिले जातो जाशील जाशील म्हणून. आणि मी खरंच गेलो. एकदा एकटा नाही गेलो मी एकट्याने कधीच काही केलं नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचा घोड करून जातो आणि अजूनही जाईल. माझ्या सद्गुरू भक्तराज महाराज गेले कधी एकटे 40 म्हटलं तर 400 नेलं. त्याला म्हणतात प्रेम भक्तांबद्दलचं त्यांचं. तर 28 लोक घेऊन मी उज्जैनहून आळंदीला गेलो पुण्याला गेलो पुण्याहून आळंदी आणि आळंदीनं नेशो आणि ते पोचलो पंढरीला. तर पुढे सांगायचं तत्व हे की या सगळ्यांमध्ये आपल्याला या नामस्मरणाचा जो आनंद आहे शरीरातला अणुरेणू चैतन्यमय करून सोडतो. तर हा तुम्ही इथे आता आपण 7 दिवसात आता उद्यापासून तुम्हाला सांगतो उद्यापासून या जगदाचा आधार असलेला परमात्मा श्रीकृष्णाचा अवतरण उद्या आहे. याच्यानंतर शिस्त सगळी बेशिस्त होईल. श्रीकृष्ण परमात्मा आला की बेभान होतो आपण. कशाची शिस्त? त्याच्यामुळे भक्तराज महाराजांचं तुम्ही आठवण करा. बाबा घरात यायचे ना तर सगळ्यांना घाबरवून सोडायचे. माधुरीला मी बोलतोय बाबाले 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 अरे आलो काय नुसते बाबा आले 5 मिनिटं आम्हाला एकमेकांना आता नक्की काय करा. ही जी धान मनाची बुद्धीची वृत्तीची धांदल आहे आणि वृत्ती आपलं हे विसरून जाते. वृत्ती आपलं भान विसरते. हे त्याच्या लक्षण. आपण असं आनंदाने त्याच्या याच्यामध्ये रमलो तर या भागवताचा जरा आनंद घेतला. जो भागवताचं मला एक लहानसा विचारलाय त्याच्यात थोडं सुंदर म्हटलं ज्यांनी कोणी म्हटलंय त्यांनी धार्मिक कुणाला म्हणावं आणि त्याला कसं ओळखावं. धार्मिक कुणाला म्हणावं आणि त्याला ओळखावं कसं. हे पहा आजकाल तर इतके बका आयुष्यात ढोंगे
तव अमित महासेची ठकती. मला ठकवाय करता आज अनेक प्रकार आहेत. त्यामुळे बाह्य वेशाने त्याला धार्मिक मानू नये. जो बाह्य वेशाने बेड्यासारखं हे करतो, काय त्याला म्हणतात, पोशाख घालतो, दाढी वाढवतो, टिळे माळा, म्हणजे थोडक्यात मला धार्मिक म्हणू नये. हे जी मी करून राहिलो टिळे माळा कर, मी यत्किंचित धार्मिक नाही, आता निष्कर्ष काढायला हरकत नाही. हे बघा, धार्मिक कोण आहे कोण नाही हे जर खरं विचारायचं असेल तर त्याच्या खरं, जर तो गृहस्थ असेल तर बायकोला विचारा. बायको इतकं आपल्याला सर्टिफिकेट देणारं या जगात मोठं कोणीही नाही. तिने जर म्हटलं की कशाची धार्मिक, मला विचारा खरं आहे की खोटं आहे. तिने जर म्हटलं की नाही ते कशी दहा चुका असल्या तरी ते धार्मिक आहे, मग आपण धार्मिक. आणखीन कोणाच्याकडे जायचं काही कारण नाही. आपल्याला जो 24 तास पाहतोय अखंड एकांतात लोकांतात, चांगल्यात वाईटात, प्रत्येक जण तर गुणदोषा संपन्न आहे, गुणदोष संपन्न आहे. पण स्त्री माझ्या जीवनात ज्या वेळेला आलेली आहे त्यावेळेला आज 40-42 वर्ष एकत्र राहतो, त्यावेळेला सर्व गुणावगुण माझी तिला माहिती आहे, तिचे मला माहिती आहे. तरी जर का मी म्हणते की नाही माझी बायको सात्विक आहे, याचा अर्थ मी सात्विक आहे. जर तिने म्हणते की नाही माझा नवरा धार्मिक आहे, याचा अर्थ मी धार्मिक आहे. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये, माझ्या कपड्यांवर विश्वास ठेवू नये. दुसरं त्यांनी सांगितलं, जो धार्मिक स्थळांना सर्वात जास्त आर्थिक मदत नाही, धार्मिक स्थळांना मदत करणे हे धार्मिकतेचं लक्षण मी मानत नाही. धार्मिकतेचं लक्षण मी एकच मानतो की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या नाव श्री भागवत धर्म जाणावा. भूत मात्रांतरी परमात्मा भरलेला आहे असं ओळखून जो त्याच्याशी तसा प्रेमाने वागतो तो धार्मिक. त्याच्या ज्ञानाशी मला कर्तव्य नाही. जर तुम्हाला कोणाचा आर्त वेदनेने तुमचं हृदय कळवळलं नाही तर तुम्ही धार्मिक नाही. आपण रस्त्याने चाललो, एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेला तुम्ही पाहिलं, त्याला तुम्ही बाजूला टाकून पुढे नाही जाऊ शकत. धर्म असं नाही सांगत. धर्म म्हणतो की तुम्ही थांबा, त्याला आपल्या गाडीत घ्या, त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवा. ही जी काय झालं स्वार्थपरायण प्रत्येक जण आहे, कुणी असं नाही आहे. कशाला त्या बंदा पडायचो, कशाला त्या, परंतु खरा धार्मिक असतो तो असं कळवळूनच जातो, तो थांबूनच जातो. धार्मिकतेची सुंदर व्याख्या ज्ञानेश्वरांनी केलेली. एकच व्याख्या सांगतो आणि मी आता आपल्या कथेमध्ये येतो. प्रवाह चाललाय पाण्याचा. पाण्याचा स्वभाव काय आहे? उताराकडे वाहणे. पाण्याचा स्वभाव एका ठिकाणी थांबणे नाही. पाण्याचा स्वभाव उताराकडे वाहणे. उतारावरून पाणी वाहत आहे आणि पाणी वाहता वाहता समजा मध्ये खड्डा आला तर खड्ड्याला ओलांड असा वळसा घालून पाणी जाईल का? पाण्याचा स्वभाव काय? खड्ड्याला पूर्ण भरेल आणि नंतर पुढे वाहेल. निम्न भरलिया विणे तोय जाणेची नेणे पुढे, तोय नेण्याची जाणे पुढे. हे धार्मिकतेचं लक्षण मानतो. निम्न म्हणजे जिथे न्यून आहे, जिथे कमी आहे, जिथे आवश्यकता आहे, जिथे छिद्र आहे, जिथे अभाव आहे, जिथे दारिद्र्य आहे. माझ्याजवळ 2 पैसे आहेत, मी 1 पैसा त्याला देतो. माझं 2 भाकरी आहेत, मी 1 भाकरी त्याला देतो. माझ्याजवळ शाल आहे, मी शाल त्याला घालतो. लक्षात ठेवा, धार्मिक कोणाला म्हणायचं सुंदर उदाहरण आहे. याची काशीची गंगा घेऊन रामेश्वराला वाहण्यासाठी एकनाथ महाराज चाललेले आहेत आणि एकनाथ महाराजांना भोर दुपारच्या वाळवंटामध्ये एक गाढव तहानेने तडफडताना दिसतंय. हाच माझा रामेश्वर आहे असं म्हणून ती आणलेली कावड त्याच्या मुखात टाकली. तुमच्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एकनाथ महाराज मूर्ख आहे. एवढी तुझं आणलेली तुझं गाढवाला घातली, पण तो त्या गाढवात त्यांना ह्या धार्मिकतेचं हे लक्षण नाही. धार्मिकतेचं आणखी काही लक्षण नाही. त्याच्यामुळे पुढे पहा, जो सेवकरी असतो तो सेवा खूप करतो, पण त्या सेवेचा दंभ मिरवतो आणि नकळत दुसऱ्याची मन दुखवतो, तो धार्मिक नाही. तो सेवेकरी आहे हे त्याचं पहिलं लक्षण. तो सेवा करतोय पण दंभ मिरवतोय, दुसरं खोटं पण त्याचं, आणि कळत नकळत दुसऱ्याची मन दुखवतो. हा धार्मिकपणा नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जेवढी काळजी महाराजांना नाही घ्यायची तेवढी काळजी सेवेकरांना घ्यायची. तेवढी काळजी सेवेकरांना घ्यायची. लक्षात ठेवा,
आमच्या जीवनामध्ये आम्ही असं महाराज पाहिले की ज्या महाराजांपेक्षा त्यांचे सेवकरीच अहंकाराने परिपूर्ण भरलेले. कारण काय की आम्हीच त्यांची सेवा करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, लहानशी मोठं सांगतो. इथे नाना महाराजांचे समजा कोणी भक्त असते तर त्यांनी पण ऐकून घ्यावं. मी नानांचंही तितकंच उत्कट भक्त आहे. एखाद्या वेळेला काय व्हायचं की नाना 3:30 वाजता गेलोय, नाना झोपून उठले आणि दर्शनासाठी नाही नाना झोपले, यावेळेला नाही दर्शन करा, आपण आपली बसू. मग नाना दादून हात मारतात, अरे म्हणजे हो या. अरे एकदम फरक पडतो ना. याचा अर्थ काय आहे की आपण आपलं काय नातं आहे हे सेवेकऱ्याला माहिती नाही. सेवेकऱ्याचं काम काय आहे की सेवकरी हा कोण आहे लक्षात ठेवा. भक्त आणि संत या दोघांना मिळवून देणारा आहे. भक्त आणि संत या दोघांचा वियोग करणारा नाही. आपल्या वाणीने आलेला भक्त आपल्या संताकडून दूर जाईल असं आपलं वर्तन असता कामा नये. आणि असं करायला लागलो. विठोबा घाटोळ नावाचा एक सेवेकरी होता गजानन महाराजांचा. आणि एक लक्षात घ्या, विठोबा घाटोळ आणि गजानन महाराजांना कुठेतरी आले बाहेरगावचे. महाराज पांघरुण घेऊन झोपले होते. तो म्हणाला मी समर्थांचा कल्याण आहे, मी तर आत्ता उठवतो महाराजांना. भक्तराज महाराजांना उठवायची हिंमत होती आपली. आपल्या पितरांचं तर्पण करून टाकलं असतं त्यांनी जिवंतपणी. असा भाग गजानन महाराजांनी त्यांनी उठवलं. ते म्हणाले तुमची गाडी 3:30ची आहे, महाराज झोपलेले आहेत, मी उठवतो म्हणे, दर्शन घ्या. तो तर गेला. महाराजांनी काठी घेतली आणि सोडवलं त्याला. त्याने सांगितलं की जाओ माझ्या आश्रमात, माझ्या मठात तुला. त्या स्वयमेव ब्रह्मतत्वावरती मी माझं अधिकार गाजवू शकत नाही. तो माझ्याकडे नाही आलाय, मी त्याच्याकडे आलोय, हे कधी विसरू नका. मी माझं दोन हस्तकडे मस्तक घेऊन त्याच्याकडे आलेलो आहे. त्याच्यावर मी डॉमिनेशन त्याच्यावर मी करू शकणार नाही. आणि तसं करण्याची दुर्बुद्धी परमात्म्याने या जन्मात मला देऊ नये. ही रीत आहे सेवे करायची. पुढे मला असं वाटतं किंवा जो नामस्मरण करतो आणि कोणाच्याही अध्यात किंवा मध्यात नसतो तो धार्मिक आहे. कोणाच्याही अध्यात नसतं, मध्यात नसतं, हा फार मोठा गुण आहे. हो, माझी काय गंमत आहे की मला अध्यात मदत करायला फार आवडतं. हो, आणि मला सल्ला नाही मागत तरी मी आपले सल्ले देत असतो. इथे फुकट सल्ले मिळतील अशी पाठी आहे आमच्या घरी. आलं का लक्षात. त्याच्यामुळे कोणाच्या अध्यात्मध्ये नसताना नामस्मरण करणं याच्यासारखा धार्मिक मनुष्य नाही. तत्सत ब्रह्मांड म्हणून असतो. पुढे काल आपण पाहिलंय, मी काल तुम्हाला असं वचन दिलं होतं की त्रिपुरासुराचं कथा न कथा येईल. मला ते पाकळ्या आणि हे जे आहेत भगवंताचे 2-3 अवतार आहे, त्यामुळे हिरवे कापू तुम्ही जागृत राहा. म्हणजे जागृती काय होतं, तन्मयतेने मनुष्य तद्रूपतेत जातो, म्हणून जागृत राहायचं आहे. पुढे नारद भगवान सांगतायत, वरदान मागितलं की नामभक्तीमध्ये विघ्न येतं. हे प्रल्हादाला माहिती होतं. म्हणून तो मला म्हणाला की माझ्या हृदयात कोणत्याही कामनेचं बीज अंकुरित होऊ देऊ नको, असं त्यांनी प्रल्हादाने. आपल्याला म्हणजे फार मोठी गोष्ट असते हो. परमात्मा हे प्रगट झाल्यानंतर नारदाने युधिष्ठिराला ही प्रल्हादाचे हे सांगितलेले. त्याने सांगितलेले भगवंताचे जे 2 पार्षद होते, जय आणि विजय, तिथीचे पुत्र, या दोघांचा नाश भगवंताने याप्रमाणे केला. आता या युगात असा शब्दप्रयोग ज्या वेळेला भागवतात वापरला जातो त्यावेळेला कोणत्या युगात हे द्वापर युग. भागवताचं हा जो संवाद आहे हा द्वापर युगाचा संवाद आहे. युधिष्ठिराला नारद सांगताय त्यावेळेला त्यांनी सांगितलं या युगामध्ये शिशुपाल आणि वक्रदंत यांच्या रूपाने हे दोन्ही पार्षद जन्माला आलेले आणि तुझ्या समक्ष ते भगवंताने त्यांचा काय केलेला आहे, उद्धार केला. लक्षात ठेवा, भगवंत कोणाचा वध करत नसतात. काही शब्द अगदी निश्चितपणे मनामध्ये बनवा. तुम्ही वृंदावनला जा, वृंदावनला तुम्ही जर गेला असाल तर ज्या ठिकाणी भगवंताचं घर आहे, देवकी माता, वसुदेव, असं त्या ठिकाणी पूतनोद्धार शब्द लिहिलेला आहे.
तृणावर्ताचा उद्धार, शकटाचा उद्धार, शकटासुराचा वध शब्द कुठेही नाही. हे बघा त्याच्यानंतर युधिष्ठिराने सांगितलं, युधिष्ठिराला ते सांगताय कोण? नारद मुनी. युधिष्ठिरा तुम्ही फार भाग्यवान, खरंच भाग्यवान. म्हणजे पांडवांसारखा सखा त्यांच्या जीवनात आला आणि पांडवांचं अखंड त्यांनी रक्षण केलं. लक्षात ठेवा, एक महत्वाची गोष्ट कधी विसरू नका. पांडवांसारखा सखा होता, पांडवांचं रक्षण केलं म्हणून पांडवांच्या विपत्त्या टळल्या का? पांडवांवरच्या विपत्त्या, विपत्त्या म्हणजे संकट, आपदा टळल्यात का? आपण अशा प्रकारची एक कॅल्क्युलेशन मनात केलेलं आहे की मी आता गुरुमंत्र घेतलाय दादांचा, बाबांचा, आता माझ्यावरती एकही आपदा येणार नाही, संकट येणार नाही, सगळं कसं AC मधून प्रवास होऊन जाईल शेवटपर्यंत, सेकंड AC आणि मुक्काम. असं नाही. एक लक्षात घ्या, त्यांनी तुमच्या प्रारब्धाचा ठेका नाही घेतला. माझं प्रारब्ध मला भोगायचं, पण त्यांनी दुसरं केलेलं आहे. प्रारब्ध भोगताना तुला मी बळ देईन, तुला सहनशक्ती देईन, तुला भक्ती देईन, प्रारब्धाच्या वेदना तुला कळणारच नाही. असं हे म्हणताना भक्तराज महाराज असं का म्हणताय त्या आपल्या पदामध्ये, त्याच्यात त्यांनी ते हे सांगितलेलं आहे की भगवान बी न दे सके. काय नाव आहे त्याचं? तुम्ही गिरीशराव ना, मला या चष्म्याने नाही दिसत तर तुम्ही इकडे बसा, म्हणजे असं दुरून, म्हणजे मला भजन तुमच्या मुखात ना ऐकायचं आहे. बरं, भगवान काय शब्द आहे? भगवान सुद्धा देऊ शकत, ही गोष्ट आहे. भगवंत नाही. भगवंत काय करतो तुम्हाला? भगवंत माहिती आहे काय म्हणतो तो? भगवंत म्हणतो तुमचं पाप पुण्य तोलतो. पुण्यवान असाल तर जवळ घेतो, पतित असाल तर म्हणतो की अजून प्रयत्न करा, मिळवा, मग माझ्या पडया. यततामपि सिद्धानां कश्चिन मां वेत्ति तत्वतः. यततामपि सिद्धानां, एखादा मनुष्य मला तत्वतः जाणतो. सततं कीर्तयन्तो मां नमस्यन्तश्च दृढव्रताः. भगवद्गीता सांगतात, सहज भगवान एकदम मिळत नाही. भगवंताकडे जर जायचं असेल, ये यथामां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, असं भगवान सांगतोय. भगवान म्हणून तुमची जबाबदारी वगैरे घ्यायला तयार नाही. तुम जानो तुम्हाला कर्म जानो, मेरे पीछे मत आओ. आणि मग आपण आपलं त्याच्याकरता प्रयत्न करत असतो. तुम्हाला माहिती आहे, जशी गंगेमध्ये जसं नाहून निघतो आपण आणि शुद्ध होतो, तसं संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोन जाय, मग राम नामे उपजे आवडी, प्रेम खडोखडी वाढो लागला. ही जी स्थिती आहे. मग फक्त संत कनवाळू आहे, संत सगळ्यांना जवळ घेतात. सगळ्या म्हणजे तुम्हाला सांगतो, संत आई आहेत. कशी माहिती आहे? भगवंत बाप आहे, संत आई आहे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे एकदम कळेल. एखादं पोरगास ते आपल्या चिखलामध्ये गेलं रांगेत आणि त्यांनी आपलं जमलं भिजवलं, डोकं भिजवलं, डोळे भिजवले, हातपाय भिजवले. बाप तर म्हणतो अगं 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 पायाला आधी स्वच्छ कर. बाप नाही करत, बाप बायकोला सांगतो. मग बायको त्याला कपडे बदलते, त्याला अंघोळ घालते, त्याला चांगलं करतो. चांगला होतो त्यावेळेला म्हणतो ते मजा केली, आता मी फिरवून आणतो. असा भगवान आहे. संत आपल्याला चांगलं करतात आणि भगवंताजवळ देतात, तेव्हा भगवंत आपल्याला जवळ घेतो. संत आई आहे, तर तो शी करतो, तो सू करतो, त्याला सगळे कपडे बदलते, त्याचा पन्नास. आईला लाद नाही, आईला कंटाळा नाही, आईला काही नाही. आई निर्लज्ज आहे. चांगल्या आई नसलेल्या अगोदरच्या काळातल्या ज्या बाया असतात ते इतक्या शिष्ट असतात, स्वच्छते बाबा. एकदा मुलबाळ झालं किंवा त्यांचं वर्षभरामध्ये त्यांचं कॅरेक्टरच बदलून जातं पूर्ण. अगदी कारमध्ये बसायच्या वेळेलाच तो सू करून देतो. झाड त्याचे कपडे बदला, त्याला पुन्हा अंघोळ हे करा, त्याला एक शांतपणे करता येईल. कशी काय म्हणा, तो चिरे पूर्व संचित केले त्याला सारिके भोगणे प्राप्त झाले. बापाच्या बाबतीत असं नाही. बाप अगदी टिपटॉप तयार असतो, तो व्यवस्थित पोराला घेऊन मग फिरायला जातो. कारण की त्याला कौतुक पाहिजे भगवंताला. आणि मग एकदा तर गंमत अशी झाली, रविवारचा दिवस होता. दररोज आपल्या पोराला त्यांनी सांभाळायचा.
त्याने शेवटी तिने सांगितलं त्यांना की अहो आज तरी तुम्हाला सवड आहे तर याला जरा फिरवा. तर त्याने चांगलं करून दिलं आणि बाबा गाडीत बसवलं आणि त्या ह्याच्यामध्ये तो खाली अंगणात आला. बरं तो मित्र वाचत बसला आणि ती आता म्हणाली होती की मी बाबा गाडीत बसवते आणि खाली पाठवते आणि तो नुसतीच गाडी फिरवतोय, मुलगा नाहीच त्याच्यात. तो ती मुलगा हो तुमचं लक्ष आहे का, तुम्ही गाडी नुसतीच फिरवता. अरे मग त्यांनी पोपोराला मला असं वाटलं म्हणजे इतका तो बाप आपल्या स्वतःच्या ह्याच्यात मजबूर असतो. तात्पर्य आहे हे सगळ्या गोष्टी का सांगायच्या या सांगण्यासाठी संतांचं आपल्या हृदयामधलं स्थान समजून घ्या आणि तसे त्यांना तनु म्हणून जीवे शरण जा. तनु म्हणून जीवे याचा अर्थ काय, संतांजवळ शरण जाताना रिझर्व काहीही ठेवू नका आणि विनीत भावाने शरण जा आणि जे पुसायचं ते त्यांना विचारा. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुम्हाला ते अपेक्षित आपलं असेल ते सांगतील. आमचे वासुदेवानंद सरस्वती सांगतात तुम्ही आणखीन काही नाही केलं तर संतांच्या जवळ नुसते उभे राहा. ते काय बोलतात, ते कुणाला काय सांगतात, ते कुणाला काय देतात, कुणाशी कसं बोलतात, ते तुम्हाला डायरेक्ट उपदेश नाही करणार. ते तिसऱ्याला सांगतील ते तुम्हाला बरोबर कळेल, तुम्हाला लागेल, तुम्हाला हवं ते उत्तर मिळेल. आणि हे मी गोष्ट तुम्हाला याने नाही सांगत बरं. तुम्ही ह्या भक्तराज महाराजांच्या दिव्य तीर्थाच्या आतमध्ये आल्याबरोबर तुमची मानससृष्टी बदलली पाहिजे. ते व्यावहारिक तुम्ही सारी तुमची ज्या काही मोठेपणाच्या कल्पना असतील ते बाजूला ठेवा आणि आतमध्ये या. याच्यामध्ये तो कोणत्या मार्गाने तुम्हाला सुचवतोय हे तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही जे मनात घेऊन आले असतात त्याची तो पुढे. कारण ज्या वेळेला जीव त्याच्याकडे यायला लागतो त्याच वेळेला त्या जीवाकडे त्याचं लक्ष जात आहे. असं मानायचं कारण नाही की बाबा नाही, बाबा आहेतच. सद्गुरुनाथ गजानन महाराज आहेतच हा मी आयुष्यामध्ये अनुभव घेतलाय, प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. मी तुम्हाला इथे बसून बोलतोय, हे नाहीत हा शब्दप्रयोग करू नका. गोंदवलेकर महाराज आहेतच, ज्ञानोबा माऊली आहेच, गेलेली नाही. तुमचा रेडिओ सेन्सिटिव्ह किती आहे, तुमची फ्रिक्वेन्सी किती आहे, तुमची रिसेप्टिव्हिटी किती आहे याच्यावर तुम्हाला हे कोणीही गेले, हे अक्षय येतात. हे मी तुम्हाला भाबडेपणाने नाही सांगत बरं. मी सुद्धा एक काही नाही तर आपलं कुठेतरी नोकरी केलेला एक सामान्य मनुष्य आहे. त्याच्यामुळे मी असा अडाणी मनुष्य नाही, शेतकरी की मला तर काय माहिती बाबा कांदा मोळा भाजी अवघी विठ्ठबाई माझी असं म्हणणाऱ्या सावता माळ्याने आपल्याला तत्वज्ञान शिकवलंय. त्याच्यामुळे या एका दृढ श्रद्धेवरती तुम्ही प्रत्येक गोष्ट करा आणि आपल्यासाठी आपले कल्पतरू इथे बसलेले आहे. मी यांचीही प्रत्यय घेतलेले आहेत. आता मी यांचं चरित्र लिहिणार आहे. हा संकल्प अपूर्ण नाहीये माझा, हा होईल, निसंशयपणे होईल. गेल्या वर्षीपासून याचं आपण हे करतोय, कॅनडापासून करतोय ना. काहीतरी असं बोलत नाही की त्याच्यात असं बोला, असं नाही बोललो मी आयुष्यात तरी, असं बोललो नाही. पहा ते म्हणताय एकदा देवांनी श्रीकृष्णापासून शक्ती प्राप्त करून घेऊन युद्धामध्ये असुरांना जिंकलं. सर्व असुर मायावींचा जो परमगुरु होता त्याचं नाव होतं दानव, मय नावाचा दानव. त्याला असुर सगळे शरण गेले. शक्तिशाली मयासुरांनी 3 प्रकारची पुरं निर्माण केली. समजून घ्या, त्रिपुरा असुर. एक सोन्याचं होतं, एक लोखंडाचं होतं आणि एक चांदीचं होतं. अशी 3 विमानं बनवली त्याने. ही 3 विमानं म्हणजे 3 पुरं म्हणजे 3 शहरं होती. ती इतकी विलक्षण होती की ते केव्हा येत आणि केव्हा जात हे समजायचं नाही. माझं तुम्हाला हे सांगणं आहे, इलेक्ट्रॉनिकच्या सुवर्ण युगामध्ये भागवतातल्या या ज्या काही गोष्टी आहेत ना, या गोष्टी अशा आहेत की आज काहीही नवीन नाही आहे, काहीही नवीन नाही आहे आज हे लक्षात. आणि ही केव्हा येतात केव्हा जातात हे कळत नाही. त्यांचा वेग स्वनातीत वेगाने वाहणारी विमानं आहे. आजही आपल्या उपग्रहांची जी वेग आहे तो असाच आहे. अजिबात असं मानायचं कारण फक्त कुठेतरी या मधल्या 1500 वर्षामध्ये 1500-2000 वर्ष कोणते म्हणतोय मी, महाभारतीय युद्ध संपलेलं आहे आणि बुद्धकाळ
गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर या मधल्या काळामध्ये आपली सर्व शास्त्र, आपली सर्व शस्त्र, आपले सर्व मंत्र, आपले सर्व तंत्र हे सगळे गुप्त झाले, लुप्त झाले, विनाश. त्याच्या थोडं तुम्ही मागे जा. आजच्या कोणत्याही गोष्टीला मागे टाकणार तुम्ही. अजून तरी जसं तुम्हाला एक लहानसं उदाहरण सांगतो की गर्भाशयाबाहेर गर्भाला वाढवण्याची आज रीत विकसित झाली आहे ना. गर्भाशयाबाहेर गांधारीचे 100 पुत्र वाढले तुपाच्या डेऱ्यामध्ये. गर्भात नाही वाढले, तुपाच्या डेऱ्यात वाढले. हे टेक्निक त्यावेळेला विकसित टेक्निक आहे. पुढे बघा, भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि तुम्हाला माहितीये दैत्य सेनापतीचं आणि लोकपालांचं वैर होतं. विमानातून ते लपून छपून सर्वांचा नाश करायचे. आणि मग शंकराला सगळेजण शरण गेले. त्रिपुरांमध्ये राहणारे असुर आमचा नाश करतात, आमचं रक्षण करा. भगवान शंकरांनी 3ही पुरांवरती बाण मारले आणि त्याच्यातून सूर्यकिरणांसारखे पुष्कळ बाण निर्माण झाले. जणू काय आग बरसली आणि असं दिसेल की सर्व राक्षस बुडून पडले. विमानं दिसनाशी झाली. मायासुराने काय केलं, अमृताच्या कुपामध्ये, अमृताची सिद्धी कोणाजवळ आहे, संजीवनी मंत्र आणि अमृतकूप हा शुक्राचार्यांजवळ आहे. त्याच्यात पुन्हा त्या दैत्यांना त्यांनी हे केलं, जिवंत केलं सगळ्यांना. म्हणजे शंकर सुद्धा त्रिपुरासमोर पहिल्यांदा हरले, पुन्हा दिसले. मग भगवान श्रीकृष्णाला लक्षात आलं की भगवान शंकरांचा संकल्प